मुंबई महापालिका निकालाचा दुसरा कल मुंबईत एका ठिकाणी नोटा आघाडीवर आहे। महत्त्वाची ही बातमी, नोटाच्या भविष्याविषयी खरं तर विधानसभा निवडणुकीत सवाल झालेला होता। भाजपा 9 ठिकाणी आघाडीवर, ठाकरे गट 4, शिवसेना 3 ठिकाणी आघाडी घेताना दिसतेय। पहा, जी काही नोटांचा ज्या ठिकाणी आघाडी आहे त्याच्यातून आपण एकूणच लोकांची मानसिकता लक्षात येते। प्रभाग क्रमांक 18 मधील शिवसेनेचे दोनही उमेदवार या ठिकाणी विजयी होताना दिसतात। जळगावमधून हा निकाल खरं तर येताना दिसतोय आणि जळगावमधून या घडीची सर्वात मोठी बातमी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। त्या पाठोपाठ येणारी आणखी एक ब्रेकिंग न्यूज, जालन्यातून रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे देखील विजयी झालेले आहेत। त्यामुळे जल्लोषाचं वातावरण दानवे कुटुंबामध्ये असणार। अर्थातच भाजपनं देखील त्या ठिकाणी सरशी घेतल्यामुळे भाजपसाठी यावेळच्या महापालिका निवडणुकांमध्ये आश्वासक चित्र असल्याचं सध्याच्या काही कलांमध्ये पाहायला मिळतं। काही ठिकाणी पहिले कल येत आहेत, दुसरे कल येत आहेत। जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे मात्र विजयी झालेले आहेत एवढं निश्चित। जळगावमध्ये शिवसेनेनं देखील त्या ठिकाणी खातं उघडलेलं आहे, त्यामुळे शिवसेनेसाठी जळगाव देखील महत्त्वाचं आहे। प्रभाग 18 मधील शिवसेनेचे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत, त्यामुळे शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे। 2 उमेदवार त्या ठिकाणी विजयी केलेले आहेत, त्यामुळे विजयी उमेदवारांची संख्या आता प्रत्येक कलामध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळून येईल। सचिन अहिर यावेळेला आपल्यासोबत आहे। सचिनजी, आपण मगासपासून एक बोलत होतो की भाजप आणि तुमची ताकद त्या ठिकाणी पणाला लावून प्रत्येक पक्ष जिंकण्याच्या तयारीमध्ये होता। खास करून मुंबई महापालिकेसंदर्भामधलं चित्र जे आहे ते स्पष्ट होताना दिसतंय। भाजपचे प्रवीण दरेकर यावेळेला आपल्याशी बोलताना म्हणाले की 100 पेक्षा जास्त जागा आम्ही निश्चित जिंकणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। तुमचा विश्वास काय सांगतोय? ठाकरे बंधूच मुंबईचा महापौर ठरवणार यावरती दोन्ही ठाकरे बंधू ठाम होते आणि तोच विश्वास मतदार सार्थकी ठरवतील असं तुम्हाला अजूनही वाटतंय का? हो, आताही वाटते, कारण कळ आता आपण काय फार डिफरन्स राहतले असं नाही, पण अर्थात प्रवीणजी ज्योतिषी आहेत, ते आकडे फिक्स पण सांगतील। मला माहित नाही ते 100 का बोललेत, त्यांनी फिक्स आकडे सांगितले असं तरी देखील काय हरकत नव्हतं। पण एक तुम्ही बघा, आजच तुम्ही बघितलं असेल की निवडणूक आयोगाने पण देखील महानगरपालिकेच्या प्रशासनाला एवढ्या अगोदर मतदार यादी दिल्यानंतर पण देखील ती मतदार यादी त्यांनी व्यवस्थितपणे का नाही जाहीर केली, हे आक्षेप घेतलेले आहे। मी हे यासाठी सांगतोय की एका कुटुंबातल्या 8 व्यक्तींनी एका बूथमध्ये 4 आणि दुसऱ्या वॉर्डामध्ये 4, नवी मुंबईमध्ये तर स्वतः गणेश नाईकांना 2 तास लागले स्वतःचा बूथ शोधायला। ह्याच्याबद्दल कोण बोलणार आहेत की नाही? अनेक सेलिब्रिटीजनी केलंय। मला सोडा, आपण मीडिया लोकांनी देखील शाहीच्या बद्दल ज्यावेळी आक्षेप घेतला, तुम्ही डेमो करून दाखवण्याचं काम केलेलं आहे। हे जे परसेप्शन जे चाललेले आहेत ह्याच्यावरती पण सचिन सर, माफ करा, काही सेकंद थांबवते। नवी मुंबई अतिशय प्रतिष्ठेची या ठिकाणी लढत, इथं शिंदेची शिवसेना वरचढ ठरताना दिसतीये। नवी मुंबईमध्ये शिवसेनेनं आघाडी घेतलेली आहे। नवी मुंबईमधली आघाडी पिछाडी समोर येते। शिंदेची शिवसेना 25 तर भाजप 22, एकदम नेक टू नेक फाईट या ठिकाणी शिंदे आणि नाईक यांच्यात मात्र ही लढत होत होती। प्रतिष्ठेची अशी ही लढत दोनही दिग्गजांमध्ये। कोणी टांगापलटी घोडे फरार म्हणत होता, तर कोणी या ठिकाणी धुरंधर आपणच होणार अशी या ठिकाणी घोषणा केली जात होती। भाजप 10, शिंदेची शिवसेना 0, राष्ट्रवादी 0। खातही अद्याप काही ठिकाणी उघडण्यात यश येताना दिसत नाहीये। कदाचित कोकणामधलं चित्र असू शकते असं मला तरी वाटतंय। अहिलानगरमध्ये आपण पाहतोय भाजप 3, शिंदेच्या शिवसेनेनं खातं या ठिकाणी उघडलेलं नाहीये। दादांची राष्ट्रवादी 2 तर काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर, तर शिवसेना UBT 1, शरद पवार यांची राष्ट्रवादी आघाडी घेत नाहीये। भाजप 15, शिवसेना 12, राष्ट्रवादीनं खातं देखील उघडलेलं नाहीये। आणखीन एक महत्त्वाची बातमी, कोल्हापूर शिवसेनेचे सारंगधर देशमुख हे आता विजयी झालेले आहेत। कोल्हापूरमधून आणखीन एक विजय, सारंगधर देशमुख 3,000 मतांनी या ठिकाणी विजयी आहेत। तर भाजपच्या तेजस्वी घोसाळकर आघाडीवर आहे। वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर आघाडीवर या ठिकाणी शिवसेनेच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या धनश्री कोलगे वर्सेस घोसाळकर असा हा सामना होत होता आणि त्या ठिकाणी घोसाळकर लीड घेताना दिसतात। भाजपच्या तेजस्वी घोसाळकर आघाडीवर।
बरोबर आहे सचिनजी, तुमचा जो शाईचा मुद्दा होता, यंत्रणांचा मुद्दा होता, त्यालाच पुढे आपण घेऊन जाऊयात. मात्र नवी मुंबईवरती मला तुमच्याकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे, कारण यापूर्वी सत्तेमध्ये तुम्ही देखील भाजप सोबत होतात. मात्र जे आपल्याला पाहायला मिळालं की एका बाजूला शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न असेल, दुसरीकडे गणेश नाईकांनी आपणच कसे वर्चस्व त्या ठिकाणी दाखवू यासाठी नवी मुंबईमधली आणि ठाण्यातली टक्कर आपण पाहिलेली होती. विचार एकत्र नसल्या कारणामुळे अनेक त्या ठिकाणी वाद असल्याचं पाहायला मिळत होतं. काय अशा प्रकारच्या पक्षांचं येत्या काळातलं फ्युचर असू शकतं? कोल्हापुरातल्या विजयी उमेदवाराची दृश्य आपण यावेळेला पाहतोय. कोल्हापूरमध्ये विजय मिळवल्यानंतर मात्र सर्व कार्यकर्ते उत्साहानं आपल्या विजयी उमेदवाराला आपल्या खांद्यावरती घेऊन त्या ठिकाणी सेलिब्रेशन करत असल्याचं दिसतंय. सचिनजी, एकच मी सांगेन की त्यामध्ये पण देखील काय स्ट्रॅटेजिक्स कुठच्या भागामध्ये नगरसेवकांना आघाडी मिळाली नाही मिळाल्या बघावं लागेल. पण तिकडे निगेटिव्ह इन्कम्पन्सी हे गेल्या अनेक वर्षापासून एका प्रस्थची आहेत, हे कोणी आपण नकारू शकत नाही. बरं, पण ज्या आपली ची शिवसेनेचा जो प्रभाव आपल्याला जे राज्यभरामध्ये जे आपल्याला द्यायला पाहायला मिळतोय, यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नगर विकास खात्यातून जे विकास निधी म्हणजे या अगोदर दिल्या गेल्या त्या उमेदवारांना आणि त्या उमेदवारांना तयार करण्याचं काम खूप अगोदरपासून केल्यानंतर आणि आता ज्या पद्धतीने वेगळं अर्थकरण चाललेलं आहे त्याचा कदाचित तो फायदा असावा. आणि अनेक भागांमध्ये तुम्ही बघितलं असेल, जसं मुंबईमध्ये आम्हाला काही भागांमध्ये जो फटका आम्हाला बसताना जो आता दिसतोय, त्याचं मूलभूत कारण असं आहे की ज्या लोकांवरती आम्ही विश्वास ठेवून आतापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत त्यांना ताकद दिली, त्यांना ते त्या भागामध्ये प्रभागामध्ये राहिले, तिकडे आम्ही काही भागामध्ये पर्याय आम्ही तयार करू शकलो नाही. ही गोष्ट वस्तुस्थिती पण आम्हाला मान्य करावी लागेल. बरं. आता घोसाळकर ताईंकडे जर आपण बघितलं असेल की ऐनवेळी आम्ही सचिन सर, उमेदवार माफ दिले. करा, तुम्हाला मध्ये मध्ये थांबवावं लागतंय कारण ब्रेकिंग येत आहेत. आणखीन एक महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे, पाहूया आपण. पुण्यात प्रभाग क्रमांक 22 भाजपचे विवेक यादव या ठिकाणी आघाडी घेताना दिसत आहेत. पुण्यामध्ये पुणे प्रभाग क्रमांक 22 भाजप या ठिकाणी लीड घेताना दिसतंय. नागपूरमध्ये भाजपचे 16 उमेदवार आघाडीवर. नागपूरच्या सीट सगळ्या या प्रतिष्ठेच्या, कारण गडकरी आणि फडणवीसांची प्रतिष्ठा पणाला. प्रभाग क्रमांक या ठिकाणी भाजपचे 16 उमेदवार आघाडी नागपूरमध्ये लीड घेताना दिसत आहेत. तर ही दृश्य आपण पाहतोय मुंबईतली. मुंबईमध्ये देखील आता भाजपनं चांगलीच गती घेतलेली आहे. खरं तर ठिकठिकाणी विशाल सरचे बोर्ड लागलेले होते, गतिशील महाराष्ट्र, वेगवान महाराष्ट्र. आता भाजप या सगळ्या निकालामध्ये या आघाडीमध्ये गती घेताना नक्कीच लागली. दिसते. मात्र एक खरंच सांगू का की यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 57 आणि भाजप 60 जागांवरती आहे. केवळ 2 ते 3 आघाड्यांचा फरक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सचिनजी, आशादायक चित्र पुन्हा एकदा आपल्याला मुंबई संदर्भातलं पाहायला मिळतंय आणि आपल्याकडे येतोच आहे. 1450 मतांनी आशा काळे काँग्रेसच्या त्या ठिकाणी विजयी झाल्याची या घडीची सर्वात मोठी बातमी. वॉर्ड क्रमांक 183 मधून आशा काळे विजयी झालेल्या आहेत. सचिनजी, 57चा आकडा तुमचा आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा, आणि भाजप 60 जागांवरती त्या ठिकाणी आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतं. लातूरमध्ये भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहे. सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज. सचिनजी, मुंबईवरती मी आपल्याला प्रश्न केलेला होता. नाही, एकच आहे, जसं मी तुम्हाला अगोदर बोललो की बाबा आम्ही त्याच्यात पर्याय तयार करायला कमी पडलो किंवा ते करता आले नाही, कारण ज्यांच्यावर विश्वास ठेवून आतापर्यंत आम्ही राजकारण केलं तेच ऐनवेळी गेल्यामुळे तुम्हाला दिसत असेल की शिंदेच्या ज्या नगरसेवकांमध्ये जी संख्या जे 20 दाखवत आहेत त्यातले तर 15-16 तर तेच आहेत. आणि हे विश्लेषण महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की आज आम्ही आता 57 भागांमध्ये आघाडी घेतलेली आहे. आमची सिटिंग सोडून तिकडे ती आघाडी मिळते. तर हाही विश्लेषण मला असं वाटतं अंतिम स्वरूपावरती आपल्याला करता येईल. पण एक गोष्ट नक्की आहे की आमची जी पूर्ण ताकद आणि विशेषतः जे मुद्दे जे लोकांपर्यंत आम्ही घेऊन गेलो होतो, त्यामुळे आम्हाला आत्मविश्वास आहे की लोक आम्हाला साथ देतील. अर्थात आता ह्याच्यात जसं मी परत ते बोलतोय की बाबा शाहीचा गोंधळ घातलं का, बूथमध्ये आमच्याच पट्ट्यांमध्ये बूथमध्ये काही लोकांना दिले नाही, 2-2, 3-3 तास सर्व लोक इकडे तिकडे गेल्यानंतर आघाडीवरती असताना अचानकपणे मिळालेली लीड जी आपल्याला पाहायला मिळते 57 जागांपर्यंत, किती आश्वासक चित्र आहे शिवसैनिकांसाठी यावेळेला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.